जालना शहरातील विविध समस्येबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी सातला महापालिका आयुक्तांना घेराव. नागरी समस्येबाबत केली आयुक्तांना विचारणा. आयुक्त साहेब, जालना शहरातील नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्या, नियोजनाद्वारे केली मागणी. जालना महानगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्तांना घेराव घालत ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरातील फुलंब्रीकर नाट्य मंदिर 10 वर्षापासून बंद आहे. जलतरण तलाव बंद आहे. व्यापारी संकुल पाडून 10-15 वर्षे झाले, मात्र महापालिकेने इमारत बांधली नाही. घनकचरा प्रकल्पही अर्धवट अवस्थेत आहे. असे विविध प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावेत. तसेच शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. काही भागात 20-20 दिवस नळाला पाणी येत नाही. अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज दिनांक 29 सोमवार रोजी महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान लवकरात लवकर मागण्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी दिला आहे. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुद्द्यासह तुम्ही सावरकर जलतरण असेल किंवा मूर्तिबाग असेल अशा विविध मुद्द्यावर तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे. काय मागणी केलेली तुम्ही? नाही, मी जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे, जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे, या सगळ्या मुद्द्यांकडे आयुक्तांचं लक्ष वेधलं. यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या, ते अर्धवट अवस्थेमध्ये काही सोडले, काही बंद झाले. तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या 7-8 वर्षापासून बंद आहे. महात्मा फुले व्यापारी संकुल, या व्यापारी संकुलाला पाडून 17 वर्ष झाले, पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही. ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे, 15 वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे. या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला 15 ते 20 कोटी रुपये मिळू शकतात. 15 ते 20 कोटी रुपये, परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही. दुसरा, या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून जो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे. खेड्याचे सुद्धा रस्ते चांगले आहेत. गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत, म्हणजे ते शहरामध्ये असून सुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात. आज महिलांची काय अवस्था असेल, गरिबांच्या वस्त्या आहेत. आणि म्हणून या मुद्द्यांकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं. पाणी 15 दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज 65 MLD आज जायकवाडीवरनं ही योजना, आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे. पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर पावसाळ्यात 15 दिवस पाणी मिळत नसेल आणि 800 रुपयाची पाणीपट्टी 2700 रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील, मोकाट कुत्रे असतील, रस्ते असतील, याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे. आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत, दुसरीकडे राहायला जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टींकडे आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं. आणि शहरातले मग अतिक्रमण असतील, शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल. आज कादराबाद रस्ता, या कादराबाद रस्ता हा DPवर 15 मीटर आहे, पण जागेवर फक्त 8 मीटर आहे. नेहरू रोड DPवर 12 मीटर रस्ता आहे. DP म्हणजे शहराचा विकास आराखडा, पण तो जागेवर फक्त 6 मीटर आहे. त्या भागातले नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी, आपल्या जागासुद्धा द्यायला तयार आहेत, पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय, तो सुद्धा मुद्दा. आणि म्हणून गावामध्ये 4 व्हीलर घेऊन फिरता येत नाही. मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर, बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा 8-8, 10-10 वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते. रहदारीचा प्रश्न व्हायला लागला, त्यातून भांडणं व्हायला लागले, शहरामध्ये संघर्ष व्हायला लागला. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांकडे आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे. इथं लोकनियुक्त बॉडी नाही, गेल्या अनेक वर्षापासून इथं आयुक्त आहेत. म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही आज इथं ठिय्या देव आंदोलन केलं आम्ही, आणि आयुक्त आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सगळं हे प्रश्न. साहेब, तुम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला मग हे अत्यंत दुर्दैवी दुर्दैव आहे. कारण की या पदावर मी सुद्धा काम केलेलं आहे. मी नगराध्यक्ष होतो, पण मी नागरिकांचं एखादं शिष्टमंडळ जर आलं तर मी अर्धा तास अगोदर येऊन बसायचो. आणि
फक्त त्यांचे निवेदन घेत नव्हतो, त्यावर कारवाई करायचो, त्यांना रिलीफ द्यायचो. तसं दुर्दैवानं आज होत नाही. तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाहीस तर पुढच्या पाऊल मग उग्र आंदोलन करावं लागेल निश्चितपणानं.